कमी वेळेत कमी जागेत होणाऱ्या रोजच्या रांगोळ्या शोधतायत? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच कमी जागेत कमी वेळेत होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. काढायलाही सोप्या आणि दिसायलाही सुंदर अशा आज आपण रांगोळ्या बघणार आहोत. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे राही रंगोली चॅनलवर. तर सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत डेली यूज 4 रांगोळ्या. तर प्रथमतः व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण 2 रेषा मारून घेणार आहोत, अगदीच एक पुढे आणि एक त्याच्या खाली, आणि दोन्ही रेषांवरती एक तुरा काढून घेतलेला आहे. तुऱ्यावरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच फुले काढून त्यामध्ये ही व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेतलेला आहे, आणि अगदीच रेषांच्या वरती सुद्धा आपण एक पान काढून त्यामध्ये व्हाईट असा कलर स्प्रेड करणार आहोत. काडीच्या साहाय्याने बरोबर त्यावरती रेषा मारून घेतल्या. बघू शकता अगदी सोपी, साधी, सरळ आणि झटपट होणारी ही छोटीशी रांगोळी आहे. तर रेषांच्या खालच्या बाजूला सुद्धा आपण एक डॉट्स देऊन तो प्रेस करून त्यावरती ही पर्पल कलरचा डॉट्स देऊन घेतलेला आहे, आणि वरच्या बाजूला येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दोन्ही बाजूला देऊन घेतले. तर बघू शकता अगदी सुंदर आणि सोपा असा फायनल लुक आपल्या रांगोळीचा तयार झालेला आहे. ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. अगदी जास्त कलर नाही, फक्त तुम्ही व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी काढू शकता, तरीही खूप सुंदर असा लुक तयार होतो. आणि मध्ये सुद्धा आपण एक ऑरेंज आणि येल्लो असा डॉट्स देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झाला. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून त्यावरती छोट्या छोट्या अशा फांद्या काढून घेणार आहोत. अगदीच व्हाईट कलरनेच आपण रांगोळी काढणार आहोत. डॉट्स दुसऱ्या कलरने देऊन घेतलेले आहेत. तर पूर्ण आपल्याला ह्या फांद्या काढून घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येक फांदीवरती आपण एक रेड, ग्रीन आणि येल्लो असे डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदीच कलरफुल असे आपण फ्लावर्स बनवून घेणार आहोत. आणि लाईट पोपटी कलरने फांद्यांवरती छोटी छोटी अशी पाने सुद्धा काढून घेतली. अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर मी इथे रेड, पर्पल आणि येल्लो असे 3 कलर यूज केलेत, आणि काडीच्या साहाय्याने बरोबर डॉट्सला एक फ्लावरचा शेप तयार करून घेतला. राऊंड असे फिरवून अगदी सोप्या पद्धतीने आपण ही फुले काढणार आहोत. आणि खालच्या रेषेच्या बाजूला एक राऊंड शेप करून दुसऱ्या टोकाला आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत, आणि मध्ये एक कळीसुद्धा काढलेली आहे. पानांमध्ये सुद्धा आपण डार्क ग्रीन असा कलर भरून घेतला. मध्ये येल्लो कलरने पानांच्या शिरा काढून घेतला, आणि एक रेड आणि येल्लो अशी कळीसुद्धा काढून घेतलेल्या आहेत. अगदी सोपी सुंदर अशी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. तर दुसऱ्या टोकाला आपण एक छोटासा दिवा काढणार आहोत, आणि दिव्याची ज्योत लावलेली आहे असा प्रकाश बाजूला दाखवला. खालच्या बाजूला एक रेड आणि येल्लो असा डॉट्स देऊन घेतला. तर बघू शकता आपला हा फायनल लुक रेडी झालेला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशी छोट्याशा जागेतील सुंदर अशी ही रांगोळी आहे. कमी वेळेत वेळ नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर प्रथमतः आपण 3 असे केंद्रवर्तुळं बनवून घेणार आहोत. अगदी हळूवारपणे राऊंड असा शेप फिरवून 3 केंद्रवर्तुळं बनवून बरोबर मध्ये एक येल्लो आणि रेड असा डॉट्स दिलेला आहे.
आणि बाजूलाच 2-2 अशा रेषा मारून घेतल्या. रेषांवरती सुद्धा आपण ग्रीन कलरचे डॉट्स देऊन घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर एकदा चॅनलला नक्की विजिट करा. तर बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण दोन्ही रेषांच्या बरोबरमध्ये एक रेड कलरची पानेसुद्धा काढून घेतली आणि बाजूलाच रिकामी जागा तिथे एक रेषा मारून वरती येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स देऊन घेणार आहोत. आणि ग्रीन कलरचे डॉट्स एक पानाचा शेप तयार करून घेतला. तर आपला हा फायनल लुक रेडी झाला. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शनिवार आहे, त्यानिमित्त आपण एक हनुमानाची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून त्याबरोबरमध्ये एक केंद्रवर्तुळ बनवून घेतले आणि बाजूलाच एक फांदी काढून त्यावरती सुद्धा एक फूल काढून घेणार आहोत. फुलामध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट आणि रेड कलर स्प्रेड करणार आहोत आणि अगदीच फुलाच्या वरती एक कळीसुद्धा काढून घेतली. तुमच्या आवडीप्रमाणे किंवा ही फ्री हँड रांगोळी आहे त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कोणताही शेप, पाने, फुले आकार काढू शकता. आणि रेषेच्या वरती सुद्धा दोन्ही बाजूने एक राऊंड असा तुरा बनवून घेतलेला आहे आणि पुढेच 2 कळ्या काढून घेतल्या. दोन्ही तुऱ्यांच्या मध्ये एक आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. तर आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. कोणती रांगोळी आवडली किंवा नाही आवडली तेही तुम्ही अगदीच हक्काने सांगू शकता. तर बाजूला आपण एक हनुमानाचा टिळासुद्धा काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच व्हाईट कलरने टिळा काढून आपण मध्ये एक रेड कलरची रेषा मारून घेतली आणि खालीच जय हनुमान असे नावसुद्धा लिहून घेतले. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशाच रांगोळ्या छोट्या छोट्या आणि नवीन डिझाईनच्या बघण्यासाठी आपल्या राही रंगोली चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रांगोळ्या कशा वाटतात एक कमेंट करून जरूर कळवा. तर अशा सुंदर आणि नवीन रांगोळ्या घेऊन भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.